लाडक्या नवरीबाईचं मनोगत व्यक्त बाकी आहे. नवरीबाई, तुम्ही सगळ्यांच्या आग्रहाने 2 शब्द फक्त तुम्ही व्यक्त करा. 2 शब्द नाही. 2 शब्द म्हणजे तुम्ही एकटाच बोलणार आहे, 2 आम्ही बोलायला 2000 शब्द व्यक्त करा. 2000. तू इथे बसशील दादा, ये बस, मला बोलू द्या. सगळ्यांचं ते ऐकलं माझ्याबद्दलचं मत. आता मला बोलायचंय. मी माझ्याबद्दल नाही बोलणार. आज सगळेजण बऱ्यापैकी मला ओळखताय. माझी हिस्ट्री फक्त माहित नाहीये. आणि आता म्हणजे मला वाटतं मी जसं माझा हळद फोडायचा कार्यक्रम झाला तिथून सगळ्यांना, बऱ्याच जणांना माहित झालं माझी थोडी हिस्ट्री, की मला आई वडील नाही एवढं माहित झालं. आता कुठून सुरुवात करू? बोलायला इतकं आहे ना, पण सुरुवात कुठून करू कळत नाही. तरी पण करते की लग्नापासूनच करते. की मला ना, जेव्हा मी असं ठरवलं ना की मला लग्न करायचं, ऍक्च्युली तर माझ्या मनातच नव्हतं. पण जेव्हा पण मी ठरवलं ना की हा, माझ्या बहिणी बोलल्या की एकदाच लग्न होतं, कर वगैरे. तर म्हणजे राणूताई बोललेली की लग्न कर. तर मी म्हटलं हा ठीक आहे. पण मला असं टेन्शन आलेलं की यार कोण करेल आता एवढं सगळं. असं नाहीये, किती पण कमवत असलं ना, शेवटी आपल्या मागे जबाबदारी वाढलेली असते. त्याच्यामुळे मग मला असं वाटलेलं यार माझ्याच्याने एवढं होईल का. पण नंतर थोडेसे प्रॉब्लेम आले. असं वाटलं की नको, पुण्यालाच करू वगैरे. आणि काय माहिती, दादाला असंच फोन केला तर माहित नव्हतं ऍक्च्युली. खरंच म्हणजे दादा पहिल्यापासून आमच्या सोबत असतो, पण मला वाटलं नव्हतं की कारण तो पण खूप बिझी असतो, कधीच आम्हाला टाइम देत नाही. तो मगाशी पण बोलला की टाइम देत नाही. पण खरं सांगू, एक वाक्यामध्ये वेगळं सांगते की टाइम देत नाही ना, पण त्याने आतापर्यंत आम्हाला टाइम दिला नाही ना, म्हणून आम्ही सगळे आणि तो सुद्धा इथपर्यंत आलाय. कारण जर आमच्यासारखाच आमच्यामध्येच बसून राहिला असता तर आमची परिस्थिती जर मायनस मध्ये होती ना, अजून मायनस मध्ये गेली असती. इथपर्यंत आम्ही कोणीच आलो नसतो. कारण कोणाच्या तरी सपोर्टची गरज असते, जरी ती शाब्दिक नसली तरी. तुम्हाला एक सांगते, लग्नाची गोष्ट नंतर सांगते, पण आहे ना, आज दादाचं ना इतकं, म्हणजे आम्ही तिघीच बहिणी होतो. कधी दादा ते मुंबईला राहायचे, ते कधी इकडे यायचे नाही. पण दादाचं एवढं होतं ना, म्हणजे नाव असं होतं, एवढी त्याची भीती पण आहे ना, भीती नाही म्हणते ना, पण आहे की आमच्या तिघींकडे गावातल्या एकाही मुलाने कधीच वाईट नजरेने बघितलं नाही. का तर फक्त आम्ही विकीच्या बहिणी आहे म्हणून, कधीच नाही. आणि मी किती पण फेमस असले ना, तरी पण आजही आजूबाजूच्या सगळ्या गावात विकीची बहीण म्हणून मला ओळखतात. प्रतीक्षा फापळे म्हणून नाही, तर विकीची बहीण म्हणून मला ओळखतात. आणि सगळे बोलतात अरे ही विकीची बहीण आहे का. हा, आणि सगळे सांगतात, म्हणजे कुठेही असं कोणी कोणाला भेटलं ना, अरे ही प्रतीक्षा फापळे ही विकीची बहीण आहे. म्हणजे मला एवढं माहिती आहे की विकी दादामुळे मला ओळखतात आणि आम्हाला सगळ्यांना. तर लग्नाचा विषय सांगते की मला वाटलं नव्हतं एवढं सगळं माझ्याच्याने होईल. पण नंतर सगळं दादा वगैरे बोलला की नाही, म्हणजे मलाही माहित नव्हतं यांची एवढी तयारी चालली. एक दिवस सहज मी सनीला फोन केला की अरे असं असं. तो बोलला तू नको टेन्शन घेऊ, दादाने सगळं केलंय.